आपण बरेचदा ऐकतो की आम्हाला बाई श्राद्धाचे जेवण चालतच नाही, आम्ही श्राद्धाचे काहीही खात नाही, श्राद्धाचे जेवण केल्यास आम्हाला त्रास होतो. खरोखर असे काही असते का? श्राद्धाचे जेवण खरोखर कोणाच्या घरी करावे की नाही? श्राद्धाचे जेवण केल्यास आपल्या जीवनावर त्याचा काही अनिष्ट परिणाम होतो का? तर याच सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. या प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी आपण एक कथा पाहूयात. बंगाल देशात चंद्रगिरी गावात सरस्वती दयाळपती नावाची एक स्त्री होती. तिला मूलबाळ होत नव्हते, म्हणून पुत्रप्राप्तीसाठी मच्छिंद्रनाथ महाराज तिला भस्म देतात आणि निघून जातात. परंतु तिचा त्यांच्यावर विश्वास बसत नाही. भस्माने काय मुले बाळे होतात का, असा विचार करून ती ते भस्म उकिरड्यावर टाकून देते. 12 वर्षांनंतर मच्छिंद्रनाथ महाराज पुन्हा परत येतात आणि तिला त्या मुलाबद्दल विचारतात. तर ती सर्व हकीकत सांगते व भस्म उकिरड्यावर टाकून दिल्याचीही सांगते. त्यावेळी मच्छिंद्रनाथ महाराज उकिरड्यावर जातात आणि तेथून एका 12 वर्षाच्या मुलाला उकिरड्यातून बाहेर काढतात. त्या मुलाचे नाव ते गोरक्ष असे ठेवतात आणि तीर्थयात्रेला निघतात. मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथाला घेऊन तीर्थ करीत फिरत असताना जगन्नाथपुरीला जाण्याच्या रस्त्यावर एक कनकगिरी नावाचे एक गाव लागले. तेथे येताच ते भुकेने व्याकुळ झाल्यामुळे त्यांनी गोरक्षनाथाला भिक्षेला पाठविले. ते घरोघर जाऊन भिक्षा मागत असताना एका ब्राह्मणाच्या घरी गेले. त्या दिवशी त्या ब्राह्मणाकडे पितृतिथी होती, म्हणजेच त्यांच्याकडे श्राद्ध होते, म्हणून खूप चांगली चांगली पक्वान्ने घरात केलेली होती. तेथे जाऊन गोरक्षनाथांनी अल्लग असा शब्द केला. ते ऐकून घर मालकीन बाहेर आली. तिने त्यांच्या त्या गंभीर, भव्य व तेजस्वी चेहऱ्याकडे पाहताच हा कोणीतरी योगी असावा असा विचार तिच्या मनात आला. त्यावेळेस तिने त्यांना सर्व पदार्थ वाढलेले असे खूप मोठे पान दिले. अनेक पदार्थ पाहून गोरक्षनाथांना समाधान वाटले आणि तिला आशीर्वाद देऊन ते तेथून निघाले. पोटापुरती बेगमी झाली असे पाहून ते जास्त न फिरता माघारी परत आले आणि ती भिक्षा त्यांनी गुरुपुढे ठेवली. षडस पक्वान्नांनी भरलेले पात्र पाहून गुरूंना खूप आनंद झाला. मग ते जेवायला बसले. ते अन्न स्वादिष्ट लागल्यामुळे मच्छिंद्रनाथ खूप आवडीने जेवले. त्या योगाने त्यांचे पोट भरले, तरी त्यांचा त्या पात्रातील वड्यावर मन राहून गेले. तेव्हा त्यांनी गोरक्षनाथाकडे पाहिले. त्याने काय इच्छा आहे हे कळवावी अशी विनंती केली. त्यावर ते म्हणाले, वड्यावर माझे मन राहिले आहे. तो जर आणखी एक असता तर चांगले झाले असते. गुरूंनी आपली वासना वड्यावर आहे असे सांगताच मी आत्ता जाऊन वडे घेऊन येतो असे सांगून गोरक्षनाथ पुन्हा त्याच घरी गेले व गुरु करता त्या बाईकडे आणखी वडे मागू लागले. तेव्हा ती म्हणाली, गुरुचे नाव कशाला घेतो, तुला पाहिजे तसे का सांगत नाहीस? हे ऐकून त्याने तिला सांगितले की खरोखर मला नकोत, मी गुरूंची इच्छा पूर्ण करण्यासाठीच वडे मागून नेत आहे. तेव्हा ती म्हणाली, अरे तुला बैरागी समजून मी भक्तीपूर्वक पुष्कळ पदार्थ घालून चांगले घवघवीत पान वाढून दिले, तू फिरून आला? असे उत्तम अन्न वारंवार फुकट मिळते का? हे तिचे शब्द ऐकून गोरक्षनाथ म्हणाले, मी तुला जे मागशील ते देतो, पण गुरूंची इच्छा पूर्ण करण्याकरता मला वडे दे. हे ऐकून त्याची परीक्षा पाहण्याकरता तिने त्याचा एक डोळा मागितला. तेव्हा गोरक्षनाथांनी लगेचच डोळ्यात बोट घालून आतले बुबुळ काढले व ते तिच्या हवाली करू लागले. तेव्हा डोळ्यातून रक्ताची धार वाहू लागले. ते साहसी कृत्य पाहून तिने तोंडात बोट घातले. तिची छाती दडपून गेली. तिला त्याचा फारच कळवळा आला. ती 5-7 वडे घेऊन बाहेर आली व ते त्याच्या पुढे ठेवून हात जोडून म्हणाली, महाराज मी सहज बोलले, माझ्या अन्यायाची मला क्षमा करा. दुसऱ्याकरता तुम्ही साधू अनेक प्रकारचे क्लेश आपल्या जीवाला करून घेता वगैरे त्याला म्हटल्यावर गोरक्षनाथ म्हणाले, तू का दुःखी होतेस? वड्यांचा मोबदला मी तुला डोळा दिला. तेव्हा ती म्हणाली, माझ्यावर कृपा करून भुबोळासह अन्न घेऊन जा. तुमचा डोळा तुम्हीच घेऊन जा, माझा अन्याय पोटात घाला. परंतु मग गोरक्षनाथ तिचे समाधान करून बुबुळ व वडे घेऊन निघाले व परत गुरुकडे आले. त्यांनी डोळ्याचे व्यंग दिसण्यास येऊ नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधली होती. परंतु पट्टी बांधण्याचे कारण गुरूंनी विचारले. परंतु ते ऐकून
त्यांना दुःख होऊन ते वडे खाणार नाहीत आणि त्यांची इच्छा तशीच राहून जाईल म्हणून त्यांनी मी पट्टी सहज बांधली असे सांगितले. परंतु गुरूंनी डोळा दाखवण्यासाठी हट्ट केला. तेव्हा गोरक्षनाथांनी झालेला सर्व प्रकार सांगितला व अन्यायाची क्षमा करण्याकरता विनंती केली. मग बुबुळ मागून घेऊन मच्छिंद्रनाथांनी मंत्र म्हटला व नाथाच्या डोळ्यावर तो बसवून डोळा पूर्ववत केला व मांडीवर बसवून त्यांच्या तोंडावरून हात फिरवू लागले. नंतर दोघांनी जेवण केले. आता ते जेवण कोणते होते तर श्राद्धाचे, आणि ते कोणी खाल्ले तर मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ यांनी, म्हणजेच 9 नाथांपैकी 2 नाथांनी, जे आपल्या गुरु परंपरेतील मुख्य घटक आहेत. त्यांना जर श्राद्धाच्या जेवणात काहीही वावगे वाटले नाही, त्यांनी तर ते जेवण पुन्हा मागून खाल्ले, तर आपण कोण आहोत ज्यांना श्राद्धाचे जेवण चालणार नाही? म्हणून श्राद्धाचे जेवण करताना मनात कोणतीही शंका न आणता आनंदाने जेवण करावे. श्राद्धाच्या जेवणाला नाही म्हणू नये. तर मित्रांनो, आता आपल्या लक्षात आलेच असेल की श्राद्धाचे जेवण करावे की नाही करावे ते. व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा. तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.